बनारस जायचं ठरवलंय का, तर सगळ्यात बेस्ट पर्याय म्हणजे ट्रेननी जा. कारण कमी बजेटमध्ये एकदम कम्फर्टेबल आणि मजेदार प्रवास होतो. कोणता सीझन बेस्ट आहे तर दिवाळीपासून ते मार्च पर्यंत हवेचं छान वातावरण आणि उत्सवाचं मूड असतो. आम्ही वाराणसीला पोहोचल्यानंतर इकडच्या ऑटोवाल्यांना बार्गेन करून आम्ही मस्तपैकी ऑटोने आमच्या हॉटेलला पोहोचण्याचं ठरवलं. पण त्याच्या आधी ऑफकोर्स आम्ही मुली आहोत तर आमची प्रायोरिटी शॉपिंगच असणार. त्यामुळे बनारसी साड्यांचं कलेक्शन आम्ही बघून मस्तपैकी एकदम भारी वाटलं. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मुंबईपेक्षा खूप चांगलं होतं. ते झाल्यानंतर फर्स्ट प्रायोरिटीला फूड म्हणून लिट्टी चोखा खाल्ला. लिट्टी चोखा खाऊन मी माझ्या हॉटेलला MR ला व्हिजिट केलं. तिकडच्या डॉर्मेटरीज खूप स्वस्त होत्या, 500 रुपये पर हेड. आणि इव्हन इकडे हॉटेलचे रूम्स पण खूप चांगले आहेत, ओनली 1000 रुपीज. मग केरला कॅफेला व्हिजिट केलं. केरला कॅफेमध्ये खाऊन झाल्यानंतर आम्ही आईस्क्रीम खाल्ली. मग जायकेदारची थाळी झाली. आणि इव्हन इकडचं चाट, तुम्ही इकडचं काहीही फूड खा, खूप बेस्ट आहे आणि खूप स्वस्त आहे. मग त्यानंतर मँगो डुएट ट्राय करायला अजिबात विसरू नका. इकडे शॉपिंग खूप मस्त आहे, मुंबईपेक्षा चांगली. ते झाल्यानंतर मस्तपैकी आमची जापनीज गुडिया रेडी झाली आणि आम्ही गेलो काशी चाट भंडारला. काशी चाट भंडारचं चाट खायला अजिबात मिस आउट करू नका. आणि इथे खरंच सांगते, इथे फूडसाठी तुम्हाला अजिबात जास्त पैसे द्यायची गरज नाहीये. खूप स्वस्तात तुम्ही 100-200 मध्ये तुमचं लंच आणि डिनर करू शकता. त्यानंतर इकडे चहा पियाला तुम्ही विसरू नका. ते झाल्यानंतर लंच आणि डिनर कुठे करायचं हे मी तुम्हाला कॅप्शन मध्ये मेन्शन करून ठेवलंय, तर शेअर करा आणि